सीताई मी आलेच आहे, 1 मिनिट आले. भाऊ काय झालं भाऊ? शिवा, आज मी हे जे सगळं आपल्या घरात बघतोय, माझा त्याच्यावर विश्वासच बसत नाहीये. या घरात हा जो आनंद पसरलाय ना, हा तुझ्यामुळे आहे शिवा. थँक्यू. भाऊ असं का म्हणताय? शिवा, तू सीताचं मन जिंकलंस. तू म्हणाली होतीस आणि तू ते करून दाखवलंस. हो, हे सगळं मी एकटीने नाही केलंय. तुमची साथ महत्वाची होती. हा तुमचा माझ्या डोक्यावरचा हात महत्वाचा होता. पण तुझा पुढाकार महत्वाचा, तुझी जिद्द महत्वाची, आणि ते तसं वाटणं, ती भावना महत्वाची. शिवा, मला कधीच वाटलं नव्हतं की सीता पुन्हा पहिल्यासारखी आनंदी दिसेल. शिवा, ती आता नव्या नव्या गोष्टी शिकतेय. खरं सांगू, ती आमच्या संसारात पुरती अडकली होती. पण शिवा, तू तिला हा नवीन जन्म दिलास. हो, हे मला माझं कर्तव्य वाटतं. इतक्या सगळ्या जबाबदाऱ्या असतात, यात बाईचं बालपण हरवून जातो. खरंय शिवा, सीताचं हरवत जाणारं बालपण मी बघत होतो, पण मी काहीच करू शकलो नाही. पण तू ते केलंस. शिवा, मला तुझा खूप अभिमान वाटतो. आणि तुझ्या वडिलांना पण तुझा खूप अभिमान वाटत असेल. शिवा, कायम अशीच राहा. आणि हे घर जोडून ठेवण्याची जबाबदारी आता तुझी. पण तुमच्या साथीने. तुझ्याशी जिंकता यायचं नाही.